14वं वर्ष क्रीडा स्पर्धेचं आणि 14व्या पर्वातील आपला तिसरा दिवस आहे. आज पहिल्या हाफमधून श्री 11 दिवा डोंबिवली संघ क्वालिफाय झाला आहे. बॉलिंगसाठी गणेश येतात आणि नेहमीच त्या परिसरातून खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. मीरा भाईंदर रोड त्या परिसरात अगदी गणेश देखील खूप वर्ष मातीतलं क्रिकेट खूप वर्ष खेळलेत. टर्फ क्रिकेट अगदी स्लो स्पिन त्या परिसरात टर्फ क्रिकेटचं एक मोठं नाव आहे. कंधारी किंग्स, त्यानंतर टर्फ ॲटिक असेल, असे अनेक संघ पाहिले गेले. अगदी क्रिश 11 असेल, खूप चांगले चांगले संघ त्या परिसरातून पाहिले गेले. टर्फवरती अगदी अधिराजा गाजवलं. त्यामुळे अंडरआर्म ओपनचा फॉर्मॅट आला तेव्हा नेमका नक्कीच कंधारी किंग्स खेळतो आणि मुंबईतील अनेक सिलेक्टेड टुर्नामेंट देखील खेळताना पाहायला मिळते. या बॉलवर दांडी उडवली गेली. स्लो स्पिन बॉल बातमध्ये आणला. गणेशने दाखवलं ओल्ड इज गोल्ड. काय बॉल टाकला गेला गणेशने, अगदी अँगल बनवला. बॅटरला जागेवरच उभं ठेवलं. कडक बॉल पाहिला गेला. बॉल ऑफ द मॅच टर्निंग पॉईंट ठरू शकतो, कारण की एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जातीये. न्यू बॅटर आपण पाहिलं तर अभिषेक येतात. गणेशला एक विकेट मिळवली आहे आणि स्कोर पाहिला तर आतापर्यंत 9 रन. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक. नवप्रकाश तरुण मित्रमंडळ नागोडा मैदान. आज माहीम पोलीस कॉलनी, त्या कॉलनीमध्ये आपण प्रत्येक भव्य दिवसाचं आयोजन आहे सर्व आयोजकांच्या माध्यमातून. हा बॉल देखील मात्र कट करण्याचा प्रयत्न केला गेला. वाईट बॉल. एक्स्ट्रा रनने मात्र धावफलक पुढे जाईल. 10 रन होते धावफलकावरती. तिसरा दिवस आहे. 7 संघांनी जागाने निश्चित केली आहे. टॉप 8 मध्ये शेवटचा मात्र स्लॉट बाकी आहे. चांगली बॉलिंग केली गणेशने मात्र. बॅटरने स्वतःहून सांगितलं की मी लागलाय. असे क्वचित खेळाडू आहेत. खेळाडू वृत्ती चांगली आहे. स्वतःहून सांगितलं की बॉल लागलाय. अभिषेकने, अभिषेकचं मी कौतुक करेल. दोघं सख्खे भाऊ खेळतात, अभिषेक आणि अक्षय. क्या बात आहे, दोघं सख्खे भाऊ आज बॅटिंग करतात. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. यंग पॅकर माझगाव संघ आज वेगळी स्टारकास्ट घेऊन आलाय अंडरआर्म ओपनसाठी. स्कोर पाहिलं तर 11. चांगली ओव्हर टाकली गणेशने, मॅच मध्ये आणलं. गुड बॉलिंग. या बॉल देखील हलक्या हाताने ढकलला गेला. पॉईंटला मात्र तिकडे सिंगल रन मिळेल. धावफलकाचा विचार केला तर जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवर. दरवर्षीप्रमाणे 14वं पर्व आज या क्रीडा स्पर्धेचं माहीमचा महाराज चषक. आज भव्य दिव्य असं आयोजन संपूर्ण मुंबई आज इकडे खेळताना आपल्याला पाहायला मिळते. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आलेत. पालघर त्या परिसरातून देखील काही खेळाडू आलेत. वसई, विरार, नालासोपारा, मीरा भाईंदर रोड. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राइक एंडला मात्र तिकडे यश तिक्कलने एक चांगला थ्रो केला. 2 ओव्हर संपल्यात. आपण पाहिलं तर स्कोर शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. रन पाहिलं तर 13. या बॉलवर देखील वाईट बॉल. एक्स्ट्रा रन टाकून चालणार नाहीत. कुठेतरी शेवटचा बॉल टाकण्यासाठी मात्र एक्स्ट्रा रनने धावफलक पुढे जाईल. 14. इकडे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. वाईट बॉल. 15 धावा झाल्या धावफलकावरती. पहिलीच मॅच आहे. अगदी दुसऱ्या हाफमधून पहिल्या हाफमधून पाहिलं तर श्री 11 दिवा डोंबिवली संघ एक चांगला परफॉर्मन्स करत असताना क्वालिफाय झाले टॉप 8 मध्ये. बॉलिंगसाठी गणेश पुन्हा एकदा. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल समोरून बॉल कट केला गेला आणि कुठेतरी एक बॉल टाकण्यासाठी मात्र रन कुठेतरी वाईट टाकले. त्यामुळे 15 धावा झाल्या धावफलकावर. पहिल्या 2 ओव्हर संपल्यात. अजून 18 चेंडूंचा काही शिल्लक आहे. पाहूयात कशा प्रकारे कामगिरी करेल टीम बॅटिंग करत असताना. संघ यंग पॅकर माझगाव.
15 धावा झाल्या त्या फलकावरती. आणि बॉलिंगसाठी पुन्हा एकदा रणजितला मात्र आमंत्रित केले गेले. रणजित चांगले खेळाडू आहेत, स्लो स्पिन खूप चांगलं क्रिकेट खेळतात, त्यामुळे रणजितला मात्र इकडे स्वतःला सिद्ध करावं लागेल. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहिलं तर चांगला थ्रो पाहिला गेला, तिकडे धवल होते. 17 धावा झाले त्या फलकावरती. तिसरी ओव्हर आहे. हा बॉल देखील आपण पाहतो उजव्या बाहेर वाईट बॉल आहे. यंग पॅकर संघाला मात्र मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं. तिसरी ओव्हर आहे आणि स्कोर पाहिलं तर 18 रन झालेत. या बॉलवर आपल्या बॅटने चांगला स्ट्रोक खेळले गेलेत आणि फटका चांगला होता, बट बॅटरला मात्र मैदान सोडावं लागेल बॉक्स आउटच्या रूपामध्ये. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर ओमकार येत आहेत, स्वतः कॅप्टन देखील आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट खेळतात. अगदी टीम चांगली संघबांधणी करत असतात. यंग पॅकर माझगाव संघ देखील नेहमीच व्यवसाय गटात पाहिला आहे आणि स्कोर पाहिलं एक्स्ट्रा रनने पुढे जाईल. 19 रन झालेत. या बॉलवर देखील लेग स्टिकला मात्र पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. ओमकारला रनच्या रूपाने मैदान सोडावं लागेल आणि टीम कंधारी किंग्स संघ पूर्णपणे एक मॅचमध्ये चांगली पकड करते. चांगली बॉलिंग केली. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आला होता, पण त्यानंतर रणजितने देखील चांगलं कमबॅक केलं. गणेशने एक चांगली ओव्हर टाकली, त्यामुळे एक चांगला कॉन्फिडन्स वाढलाय. तिसरी ओव्हर चालू आहे रणजितची. नॉन स्ट्राईक एंडला ऋग्वेद येत आहेत. सिंगल चालू ठेवावं लागेल टीम यंग पॅकरला. मात्र सिंगल डबल चालू ठेवणं खूप महत्वाचं आहे, त्यामुळे पाहूयात कशा प्रकारे मात्र ही मॅच रंगेल. या बॉल देखील हलक्या हाताने ढकलला गेला, आपण परत तिकडे रन 20 रन झाले धावफलकावरती. एक 6 येऊन सुद्धा मात्र टीम यंग पॅकर कुठेतरी बॅकफुट राहिले. ऋग्वेदला सिंगल डबल करून मॅच पुढे घेऊन जाणं खूप महत्वाची आहे, तेच करावं लागेल. हा बॉल देखील आपण खूपच बाहेर वाईट बॉल. एक्स्ट्रा रनने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 21. इकडे देखील सिंगल रन मात्र इझिली मिळतीये यंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध कंधारी किंग्स. यानंतर देखील रॉयल फॅम स्पोर्ट्स त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर शिवनेरी माहीम. शेवटचा बॉल आहे. स्कोर पण झाला आहे. टीम यंग पॅकर माझगाव संघ देखील मॅचमध्ये आहे, त्यामुळे मॅच ते देखील सोडणार नाहीयेत. या बॉल देखील हलक्या हाताने ढकललं गेलंय. रन सिंगलने पुढे जाईल. पहिल्या 3 ओव्हर संपल्यात आणि स्कोर पाहिलं 23 रन झालेत. म्हणजे टीम यंग पॅकर संघ देखील मॅचमध्ये आहे. अजून 12ला 12 जरी केलं तरी 36 खूप आहे ग्राउंडवर. 36 जरी केला तरी टार्गेट खूप मोठं आहे. तर 36 केला तर अगदी काल 28ची मॅच एक आपण पाहिली, 29ची मॅच पाहिली आहे. 23. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मोहित पाटीलच्या हातामध्ये बॉल दिलाय. चांगले खेळाडू आहेत मोहित.
मीराबाई इंदर रोड त्या परिसरात देखील अगदी राई गावासाठी देखील खूप चांगलं ग्रामीण क्रिकेट खेळले आहेत. आणि त्या परिसरात देखील स्लो स्पिन खूप चांगली बॉलिंग करतात. टफ क्रिकेटवर देखील एक नेहमीच चर्चेत राहिले आहेत. मोहित पाटील बॉलिंगसाठी. स्ट्राईक एंडला बॅटर आपण ऋग्वेदला एकच काम करायचं की 12ला 12 कसा बसा आला पाहिजे. एक 36-35 देखील या ग्राउंडवर फाईट आहे, खूप आहे. त्यामुळे मोहित पाटील देखील मात्र कुठेतरी इकॉनॉमी बॉलिंग करण्याचा प्रयत्न करतील. पहिली ओव्हर रणजितनी, त्यानंतर आपण पाहता गणेशने एक चांगली ओव्हर टाकली. आता पुन्हा एकदा रणजित आणि त्यानंतर पुन्हा एकदा मोहितला मात्र आता बॉल दिलाय. शेवटचे 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ऋग्वेद बंद बॉक्सचं क्रिकेट खूप चांगलं खेळतात. 1-2-4 खूप चांगलं खेळताना नेहमीच पाहिलं. आणि आता मात्र तशीच बॅटिंग गरजेची आहे टीम यंग पाकर माझगाव संघाला. चौदावं पर्व या क्रीडा स्पर्धेचं. आज माहीमचा महाराज चषक 1 लाखाचं प्रथम पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर तब्बल 50,000 रुपये. तृतीय क्रमांक 25,000 रुपये. हा बॉल देखील हलक्या हाताने ढकलला. एक चांगली बॅटिंग. बॅटर अक्षय देखील सिंगल डबल चालू ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यांनी 3 दिवस ही टुर्नामेंट बघितली आहे ना, त्यामुळे कसे रन होत आहेत, कसे रन करायचे आहेत, कुठल्या एंडला रन होत आहेत, पॉईंटला बॅटिंग करायची, स्वीप खेळायचं आहे, समोर खेळायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मोहित, स्ट्राईक एंडला बॅटर आहेत अक्षय. इकडे देखील हलक्या हाताने ढकलला गेला. आपण पाहिलं तर बॅटर अक्षयच्या बॅटमधून एक सिंगल रन मिळेल. 26 रन झाले धावफलकावरती. इकडे देखील आपण चान्स घेतला बॅटरला आणि मैदान सोडवा. द्रुपदने काय एफर्ट्स लगावले तिकडे. मागे द्रुपद होते, क्विक आहेत, प्रॉपर फिट अँड फाईन आहेत. खूप चांगला रनआउट तिकडे काढला आणि बॅटरला मैदान सोडवावं लागेल. बट रिव्ह्यू घेतलं इकडे. हॅलो. 4 बॉल आणि स्कोर पाहिलं तर 26 रनआउट स्वरूपाने मैदान सोडावं. द्रुपदने एक चांगला रनआउट काढला. चांगले खेळाडू आहेत, प्रॉपर फिट आणि क्विक आहेत. न्यू बॅटर आपण पाहिलं तर जय देत आहेत. 4थी ओव्हर आहे आणि चांगली ओव्हर केली आहे. मोहित पाटीलने देखील एक चांगला स्पेल टाकला आपल्या टीमसाठी. इकॉनॉमी केली आतापर्यंत. एक विकेट पण मिळवली आहे. जैदला देखील सिंगल चालू ठेवणं खूप महत्त्वाचं आहे.
ओळख पुन्हा त्या मॅचच्या दिशेने थोडी गणेश मात्र थोडी दुखापत झाली तिकडे, त्यामुळे मॅच थांबली होती. पुन्हा त्या मॅचकडे वळूया. चांगली मॅच आहे आणि त्यामुळे पुन्हा त्या कमबॅक करणार होता. पण 4 विकेट गेलेत. शेवटची काही बॉल शिल्लक आहेत. बॉलिंगसाठी मोहित पाटील येत आहेत. टीम कंधारी किंग संघ देखील मॅचमध्ये आणि यंग पॅकर माझगाव संघ मला असं वाटतं या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली, कारण की रन झालेत. त्यामुळे अजूनही जर काही बॉलमध्ये रन आले तर मॅच नक्कीच रंगेल. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न झैदने, इकडे मात्र रनआउटची संधी आहे. तीस रन झाली. फलकावरती 4 विकेट आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर ऋग्वेद आहेत आणि 1 to go. चौथ्या ओव्हरचा आपण माझा शेवटचा बॉल आहे बॉलिंगसाठी. मोहित पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला बॅटर ऋग्वेद. या बॉलवर चेक केलं गेलं, जाणून घेतलंय. या बॉलवर फटका फसला गेला. ऋग्वेदनी घाई केली आणि मैदान सोडावं लागेल. तीस रन झाले. त्या फलकावरती बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर साहिल पाटील येतात. शेवटची ओव्हर घेऊन साहिल पाटीलच्या हातामध्ये बॉल दिलाय. नॉन तिलक येतात. या बॉलवर देखील साहिल पाटीलचा एक चांगला बॉल. चांगले खेळाडू आहेत. ओरम क्रिकेट देखील साहिल खूप चांगलं खेळतात आणि टर्फ क्रिकेटवरती देखील नेहमीच चांगली कामगिरी राहिली आहे. साहिल पाटील एक चांगले स्पिनर आहेत. स्कोर पाहिला तर तिकडे 30 रन झालेत. साहिल पाटीलने पहिलाच बॉल आपण पाहिलं तर या बॉलवर आपण पाहिलं तर सेलिब्रेशन केले. द्रुपदकडे मात्र कॉन्फिडन्स खूप होता. द्रुपदने जे सेलिब्रेशन केले मला असं वाटतं त्याला कॉन्फिडन्स आहे की एज लागली आहे. हवेत पंच कळवतील. and it is out. बॅटरला मैदान सोडावं लागेल. जेलबाच्या रूपामध्ये साहिल पाटीलने एक चांगला बॉल टाकला आणि झेदला मात्र मैदान सोडावं लागतंय. जेलबाच्या रूपामध्ये झेद मात्र मैदान सोडतात. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा साहिल सजीव होती. स्ट्राईक एंडला बॅटर शेवटची ओव्हर आहे. भावेश येतात बॅटिंगसाठी. स्ट्राईक एंडला थोडे पुढे उभे राहिलेत. फुटवर्कला थोडं हलकेसे पुढे उभे राहिलेत. नो बॉल नो प्लस एक सिंगल मात्र 2 धावफलक पुढे जाईल. रनआउटच्या रूपाने मैदान सोडावं लागतं. अगदी विकेट गेले तिकडे, त्यामुळे एकने मात्र धावफलक पुढे जाईल. चांगली फिल्डिंग केली तिकडे मोहितने आणि मैदान सोडावं लागतंय. तीन बॉल 31 झालाय. 7 विकेट गेलेत.
या बॉलवर देखील आपण पाहिलं संधी निर्माण झाली होती आणि मैदान सोडवावं लागेल का बॉडीकडे. रिव्ह्यू मात्र तिकडे घेतलाय पंचानी. बॅटरला रनआउटच्या रूपामध्ये मैदान सोडावं लागतंय. बॅक टू बॅक विकेट चालले त्यामुळे यंग पॅकर माझगाव संघाला ही एक एक रन खूप महत्वाची होती. जरी सिंगल सिंगल आला असं तरी हरकत नव्हती. न्यू बॅटर रोहित येत आहेत. तिलकला देखील मैदान सोडावं लागले रनआउटच्या रूपामध्ये. त्यानंतर भावेश देखील मात्र मैदान सोडावं लागतंय. नवीन बॅटर स्ट्राईक घेतला भविष्य आहेत, एक चांगले बॅटर आहेत. शेवटचा बॉल आहे. थर्टी टू शेवटचा बॉल आणि एक रन जरी आला तरी 34चं टार्गेट देखील या ग्राउंडवर फाईट आहे. बघत कशा प्रकारे मॅच रंगेल. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा नो बॉल आणि चुकी झाली आहे. साहिल पाटीलकडून मात्र चुकी होतीये. नो प्लसला मात्र पुन्हा एकदा रन मिळतील 2. 34 34 रन झाले. शेवटच्या बॉलसाठी मात्र या एक्स्ट्रा रन्स खूप मॅटर करतील. या बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आले तिकडे. यश तोलाने क्विक आलेत आणि बॅटरला मैदान सोडावं लागेल. शेवटच्या बॉलवरती मात्र सिंगल रन मिळेल. 35 रन झाले. 36चं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता टीम कंधारी किंग्स या संघाला. 30 बॉलमध्ये 36 रन करायचे आहेत.
ओळख मॅचच्या दिशेने चांगली मॅच आहे. बॉलिंगसाठी भावेश येतं. स्ट्राईक एंडला बॅटर ध्रुपद आणि चैनम शहा दोन असे बॅटर आहेत अगदी खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. नॉन स्ट्रायकेटला जैनम आहेत. बॉलिंगसाठी भावेश. महत्वाची मॅच आहे. टीमला मात्र जिंकण्याकरिता संघ कंधारे किंग्स. मीरा भाईंदर रोडची चांगली स्टारकास्ट. रोहित बॉलिंगसाठी रोहित येतात पहिली ओव्हर घेऊन. इकडे देखील रनाच्या रूपामध्ये मात्र जैनमला मैदान सोडावं लागतंय. तिसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. यानंतर देखील 2 मॅचेस आपण पाहणार आहोत. धवल ध्रुपद दोन्ही बंधू. सिंगल डबलची मॅच खूप महत्वाची आहे. दोघं तेच विचार करतील की कशी बशी मॅच पुढे घेऊन जायची आहे. दोघं खूप चांगले बॅटर आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरातून देखील खेळले गेलेत. इकडे देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. दोन्ही भाऊ खूप चांगली बॅटिंग करतात. सिंगल डबलची चालू आणि दोघांचं रनिंग बिटवीन दोघे क्विक आहेत. दोघं खूप क्विक आहेत त्यामुळे त्यांना दोघांना अशी रन देऊन चालणार नाहीयेत. रन मात्र तिकडे पुढे जाईल. 2-5 रन झालेत. सिंगल डबलची मॅच खूप महत्वाची. दोघांना कंधारी किंग्सला मात्र जिंकवायचे तर मात्र दोघांना खेळपट्टीवर उभं राहणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर रोहित. यावर देखील हलक्या हाताने ढकलला गेला. आपण पाहिलं तिकडे सिंगल रन मिळेल. दोन्ही भाऊ अगदी मॅच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील कारण की मॅच तेवढीच फाईट आहे. कंधारी किंग्स यांच्या विरुद्ध यंग पॅकर माझगाव जो जिंकेल तो पुढे मला असं वाटतंय पुढील फेरीमध्ये जाईल. आणि यानंतर देखील रॉयल फॅम आणि शिवनेरी माहीम देखील चांगली मॅच आहे. शेवटचा बॉल. इकडे देखील बॉल आतमध्ये आला. चांगला बॉल पाहिला गेला. रोहित यांच्या माध्यमातून नॉन स्ट्रायकेटला चान्स घेतलाय आणि सिंगल रन मिळेल. पहिली आपण पाहिलं तर ओव्हर तिकडे संपले. 7 रन झालेत. 1 गडी बाद.
बॉलिंगसाठी भावेश येत आहेत. चोवीस बॉलमध्ये 30 पाहिजे. थर्टी सेव्हनचं टार्गेट आहे. 24 बॉलमध्ये 30 पाहिजे. बॅटिंगसाठी यश तोलान येत आहेत. एक चांगले खेळाडू आहेत. मॅच फाईट आहे. चांगली कॅच पकडली तिकडे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. यानंतर रॉयल फॅम संघ टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे. या बॉलवर डायरेक्ट हिट अँड थर्ड अंपायर मात्र आहे. नक्कीच कळवू तुमच्यापर्यंत. अँड इट इज आउट. बॅटरला मैदान सोडवायला गेलं. आपण पाहिलं तर दोन्ही बंधू मात्र मैदानाच्या बाहेर गेले. दुपत धबल दोन्ही देखील बंधू. आणि एक चांगला रनआउट तिकडे मात्र डायरेक्ट हिट लागावला. सिंगल स्टंप होता त्यामुळे नॉन स्टॅकेंडला अगदी बॅटरला मैदान सोडावं लागतंय. स्कोर पाहिलं तर अवघ्या 8 रन 9 रन झालेत. कुठेतरी आपण पाहिलं तर मॅच फिरताना पाहिली गेली. विकेट गेले त्यामुळे कुठेतरी रंगताना पाहिले गेले. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर सिंगल रन कंप्लीट केली जाते. दुसरा रन देखील इझिली तिकडे मिळेल. रणजितने मात्र चांगलं रन कंप्लीट केलं आणि धावफलक 2 पुढे जाईल.
इकडे देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहिलं तर रन 4 बॉल आणि 12 रन झालेत. विकेट गेल्यामुळे त्यामुळे दडपणामध्ये आहे टीम कंधारी किंग्स. चेक केले आपण पाहिलं तर बॉल देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहिलं तर सिंगल रन मिळेल. यश आणि रणजितला मात्र मॅच बनवावी लागेल. दोघांना मात्र मॅच हळूहळू पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. कुठेतरी फाईट करावी लागेल. मॅच शेवटचा बॉल आहे. समीकरण थोडं कठीण आहे. देखील मॅच तशी रंगील. दोन्ही टीम्स आपण पाहिलं आज फाईट करतात. या बॉलवर देखील लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र तिकडे धावपळ चालू आहे आणि रन मिळतील तिकडे. सिंगल रन मिळेल. 14 रन झाले फलकावरती. अठरा बॉल मध्ये 23 रन करायचे मॅच जिंकण्याकरिता टीम कंधारी किंग्स. 18 बॉल 23 समीकरण आहे. अठरा बॉल मध्ये आपण पाहतो 23 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. हॅलो हॅलो 18 बॉल 23 साला मॅच चालू करायची आहे. चांगली मॅच आहे. दोन्ही टीम्स आपण पाहिलं तर फाईट करतील. कंधारी किंग्स त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम यंग पॅकर माझगाव. 18 बॉल 23 समीकरण आहे. रणजित आहेत स्ट्राईक एंडला. बॅटिंगसाठी नॉन स्ट्राईक एंडला यश तोलानी आहेत. बॉलिंगसाठी रोहित पुन्हा येतात बॉलिंगसाठी. थर्टी सेव्हनचं टार्गेट आहे. 18-23 पाहिजे. या बॉल देखील एक चांगलं रणनीती विकेट आपण पाहिलं तर कंप्लीट केलं बॅटर यशने. दी स्कोर वेगळी ऍक्शन आहे बॉलर रोहितचा आणि चांगला बॉल पाहिला गेला. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक रन मिळेल. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. आता मात्र समीकरण थोडंफार बदललं आहे. 21 रन करायचे आहेत परंतु मॅच रंगताना पाहायला मिळते. रोहितची एक वेगळी ऍक्शन आहे त्यामुळे बॅटरला कुठेतरी कठीण जात आहे खेळणं. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाजी मात्र गोलंदाज रोहित. स्ट्राईक एंडला बॅटर यश तोलानी आहेत. या बॉलवर देखील धीम्या गतीचा बॉल. काय बॉल टाकला गेला. गुड बॉलिंग. रोहितने मात्र अगदी एक वेगळी ऍक्शन आहे. रोहितने नेहमीच या मॅचमध्ये पूर्णपणे जीव लावलाय. आपलातून बॉलिंग. आता मात्र 21 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. परंतु हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत आणि सिंगल करायच्या नादामध्ये कुठेतरी विकेट येते. यश तोलानीला उभं ठेवलंय. गुड बॉलिंग. रोहितची डबल ऍक्शन आहे. बॅटरला कुठेतरी ऍक्शन मात्र थांबून ठेवली आहे.
या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. वन टू गो आहे. या बॉलवर मात्र चेक केलं गेलं. रोहितला माहिती आहे की इकडे चान्स घेतील, मॅच फाईट होतीये. एका दुसरा सिक्स आला तर नक्कीच टीम कंधारे किंग्स देखील मॅच मध्ये येईल. आणि क्षमता आहे, दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे, दोन्ही देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. आणि समोरची बॅटिंग, विशेष करून टर्फ क्रिकेट खूप चांगलं खेळतात, त्यामुळे समोरची बॅटिंगवरती सिक्स येऊ शकतो. बॅटर रोहित, बॉलिंगसाठी स्ट्राईक एंडला बॅटर रणजित आहेत. या बॉलवर देखील धीम्या गतीचा बॉल, काय बॉलिंग केली की रोहितने, आपलातून बॉलिंग, क्लास, परफेक्ट बॉलिंग पाहिली गेली. रोहितने मात्र या मॅच मध्ये अगदी कमबॅक केलंय. 12 बॉलमध्ये 20 रन करायचे आहेत. टीम कंधारे किंग्स सांगायला रोहितला स्लोअर वन अगदी थांबवलं आणि रणजितला देखील मैदान सोडावं लागतं. रोहितने 17 झालाय, 12-20. न्यू बॅटर यश येत आहेत नॉन स्ट्राईक एंडला. यश टिक्कल, यश तोलानी आहेत स्ट्राईक एंडला. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बॉलिंगसाठी भावेश. 12 बॉलमध्ये आपण पाहिलं तर 20 रन करायचे आहेत. या ओव्हरमध्ये चान्स घ्यावं लागेल यश तोलानीला. बारा बॉलमध्ये आपण पाहिलं तर 20 रनची गरज आहे. ही ओव्हर खूप महत्वाची आहे. यश तोलानीला मात्र चान्स घ्यावा लागेल या ओव्हरमध्ये, कारण की क्षमता आहे, चांगलं क्रिकेट खेळलेत. पाहूयात कशा प्रकारे बॅटिंग करतील. 12-20चं समीकरण कसं हँडल करतील. पहिल्याच बॉलवरती बॉलरने अगदी अँगल बनवला, लेग ब्रेक आणि थांबवलं बॅट्समनला जागेवर. असं खूप चांगला बॉल पाहिला गेला. खूप चांगले खेळाडू आहेत. भावेश देखील कुर्ला चुनापट्टी परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. प्रवीण चव्हाण यांच्या समवेत देखील अगदी चांगलं क्रिकेट खेळताना पाहिले गेलेत. युवा खेळाडू आहेत. 11 बॉलमध्ये 20 पाहिजे. एक वेगळी ऍक्शन आहे. या बॉलवर मात्र पंचांनी दंडित केले गेले. नो बॉल आणि मैदान सोडावं लागेल बॅटर यश तोलानीला. वेगळी ऍक्शन आहे भावेची देखील. नो प्लस बॉल काउंट, रन काउंट आणि विकेट देखील काउंट असणार आहे. न्यू बॅटर यश येत आहेत. 11 बॉल 19 पाहिजे. हा बॉल देखील पाहिला तर व्हाईट बॉल. दहा बॉल 18 पाहिजे. 2 6 1 6 वगैरे जरी आला तरी मॅच रंगेल. त्यामुळे बॉलर भावेश देखील मॅच सोडणार नाही. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर आहेत यश. 1 6 कुठेतरी खेळावं लागेल. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहिलं तर 1 रन मिळते. तिकडे दुसऱ्या रनचा कॉल दिला यशने, बट यशला विकेट सोडून चालणार नाही आहेत. 10 बॉलमध्ये अगदी 18 रनची गरज असताना सिंगल आली आहे. 9 बॉल 17 पाहिजे. हे 3 बॉल खूप महत्वाचे आहेत. 1 6 आला तर मॅच रंगेल. स्ट्राईक एंडला यश टिक्कल आहेत. हा बॉल पाहिला तर व्हाईट बॉल असूनही मॅच संपली. 9 बॉल 16 आहे. मॅच थोडीच फाईट होईल का, सर्वांच्या नजरा या मॅचवर आहेत, कारण की दोन्ही बॅटर अगदी प्रयत्न करतील की मॅच जिंकवण्याचा. 9 बॉल 16 देखील या ग्राउंडवर होऊ शकतो. भावेश
थोडी अडचणीमध्ये ओमकार, त्याला मात्र कुठेतरी कानमंत्र देत आहेत की अशी कामगिरी करावी लागेल. ओमकारला मात्र एफर्ट्स द्यावे लागतील. चांगले बॉलर आहेत, बट आता मात्र ओमकारची खूप महत्त्वाची इनिंग आहे. 9 बॉलमध्ये 16 रन करायचे आहेत. यानंतर देखील रॉयल फॅम त्यांच्या विरुद्ध शिवनेरी माहीम एक चांगली मॅच असणार आहे. तयार राहायचं आपण. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला फटकार. तिकडे मात्र तेवढी चांगली फिल्डिंग. फटका चांगला होता, बट तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तुषारने मात्र तिकडे चांगला बॉल अडवला. बेस्ट ऑफ तुषार. आठ बॉल 15 पाहिजे. स्ट्राईक एंडला बॅटर यश आहेत. 8 बॉल 15 आहे. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल हवेत आहे आणि मैदान सोडावं लागत आहे. समीकरण बदललंय. शेवटचा बॉल आहे. 7 बॉल 15 पाहिजे. हा बॉलवर जर मोठा स्ट्रोक आला तर नक्कीच नवीन बॅटर आपण पाहता साहिल आहे. साहिल पाटील. एक 6 येणं गरजेचं आहे. हा बॉल खूप महत्त्वाचा आहे. बॉलर ओमकारला मात्र भविष्यात चांगली बॉलिंग करावी लागेल. या बॉलवर एक चांगला फटका खेळला गेले आहेत आणि बॉल हवेत आहे. बॅट मैदान सोडवा लागेल साहिलला. शेवटच्या ओव्हरमध्ये जाऊन थांबले मॅच. 6 बॉल 15 करायचा आहे. गुड बॉलिंग भावेश. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर प्रथमेश 6 बॉल 15 आहे. स्ट्राईक एंडला बॅटर साहिल आहेत. पहिले 2-3 बॉलमध्ये एक मोठा स्ट्रोक आला तर 6 रन वगैरे आले. मॅच रंगेल. साहिल मैदान सोडावं लागेल. आपण पाहतो स्ट्राईक एंडला यश तिक्कल आहेत. चांगले खेळाडू आहेत, क्षमता आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट टर्फ खेळले. समोर देखील चांगली बॅटिंग राहिली आहे. 6 बॉल 15ला पहिले 3 बॉल खूप मॅटर करतील बॉलिंगसाठी. प्रथमेश पहिलाच बॉल अगदी मला असं वाटतं हातातून निसटला. मॅच संपली नाहीये. 6 बॉलमध्ये अजून 14 रन करायचे आहेत. चुकी झाली आहे. 6 बॉलमध्ये 14 रन. पाहूयात यश तिक्कल मॅच सोडेल का. टीम मीटिंग केली जाते, खूप महत्वाची आहे. सहा बॉलमध्ये 14 रनची गरज. अगदी टीम यंग पाकर माझगाव संघ कुठेतरी आपण पाहिलं तर मॅचमध्ये थांबली आहे. पुन्हा एकदा कुठल्या बॉलरला जबाबदारी दिली जाईल, कुठल्या बॉलरला मात्र पुन्हा एकदा घेतलं जाईल. सहा बॉल 14 पाहिजे. चांगली मॅच आहे. पहिलीच मॅच अगदी ह्या गटातील चांगली रंगती आहे. सहा बॉलमध्ये 14 रन करायचे आहेत. चांगली मॅच आहे. बॉलिंगसाठी तुषार आहे. त्याच्या तुषारने देखील बॅटिंगसाठी एक 6 लगावला होता. तर 6 बॉल 14 मात्र डिफेंड. 6 बॉल 14 पाहिजे.
चला मॅच थोडी फास्ट खेळवायची आहे कारण की अजून 2 मॅचेस खेळवायचे आहेत. सहा बॉल 14 पाहिजे आहे. या बॉलवरती बॉल उडवला गेलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे जातील आणि यशला मात्र मैदान सोडावं लागतं. अक्षयने कॅच पकडली आहे. तर मात्र समीकरण आलंय 5 बॉल 14 आहे. आणि संघ आपण पाहिलं तर ऑल आउट होतोय आणि टीम ही मॅच यंग पॅकर माझगाव संघाने जिंकली आहे. अभिनंदन. हार्डलक टीम कंधारी किंग्स आपण देखील एक चांगली फाईट केलात. हॅलो हॅलो चला टॉस साठी आणि मॅच चालू